रत्नागिरी उत्तर जिल्ह्याच्या वतीने मी आपणा सर्व पत्रकार बंधूंचं या पत्रकार परिषदेसाठी खूप स्वागत करतो। आपल्याला काल सगळ्यांना विनंती केली की आपल्याला या पत्रकारामध्ये यावं आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आजच्या पत्रकार परिषदेला जिल्ह्याचे सरचिटणीस सर्व उपस्थित आहेत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गावकर मॅडम आहेत, सर्व मंडळांचे मंडळ अध्यक्ष आता स्वागत करूया। आता दार उठू नका रे, सुरू करूया। त्याचा बोलू नका मागे। सर्वच मंडळांचे मंडळ अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। त्या सर्वांच्या माध्यमातून सर्वप्रथम कोकण पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर मतदार बंधू भगिनींनी खूप उत्स्फूर्तपणे मोठ्या पावसातही मतदान केलं, त्याबद्दल आपल्या माध्यमातून सर्वांचे आभार मानतो। कारण गावकरी साहेबांचा विजय निश्चित आहे, खूप चांगल्या मताने ते विजयी होतील असा सर्वांना आम्हाला कार्यकर्ता बंधूंना विश्वास आहे। म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेचं कारण आपल्या सगळ्यांसमोर ठेवतोय। राज्याचे माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांनी गेल्या 8 दिवसापूर्वी वेगवेगळ्या माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मार्फत काही मुलाखती दिल्या। अशाच पद्धतीच्या मुलाखती त्यांनी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतरही दिल्या होत्या। आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे की अशा मुलाखती देऊन असं एक अशांततेचं वातावरण त्यांनी तयार केलं आणि त्यांच्या मुलग्याला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे आरोप थांबवले होते। या कालखंडामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांच्या प्रचाराच्या सभांचंही आपण सर्वजण साक्षीदार आहात। दापोली विधानसभा मतदारसंघ असेल, गुहागर विधानसभा मतदारसंघ असेल, या प्रत्येक ठिकाणी उमेदवारांच्या ज्या जाहीर सभा जिल्हा परिषद गटशाळा झाल्या त्याच्यामध्ये सन्माननीय रामदासभाईंनी जी भूमिका घेतली, ज्या पद्धतीने त्यांनी भाषणं केली, खरं तर दापोली विधानसभा मतदारसंघ मागे राहण्याचं मूळ कारण त्यांची वक्तव्य हेच आहे। दापोलीमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत वक्तव्य करणं, भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी नुकताच प्रवेश केला आहे माजी आमदार सूर्यकांत दळवी साहेब यांच्यावरती टीका टिप्पणी करणं, उमेदवारांवरती विरोधी उमेदवारांवरती अत्यंत वाईट पद्धतीने भूमिका घेणं, हा सगळा विषय महायुतीचे उमेदवार आत्ताचे खासदार तटकरे साहेबांच्या कानावरती आम्ही पहिल्या सभेमध्येच घातला की या पद्धतीने जर काही थांबले नाही तर प्रचंड मोठं नुकसान हे महायुतीचं करणार आहे। उमेदवार म्हणून त्याला त्यांची मजबुरी होती, पण तरी वास्तव हेच होतं की हा एक प्लॅन होता की काय। दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला मुद्दामून निदर्शनास आणतो, अशाच पद्धतीची वक्तव्य त्यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघात पण केली। गुहागर विधानसभा मतदारसंघ माझा, इथे 1,25,000 मी मिळवून देईन, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हिणवणं, नीट प्रचार यंत्रणा न राबवणं, अशा अनेक मुद्द्यांमुळे गुहागर विधानसभा सुद्धा मतदारसंघ सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये मागे राहिला, हे वास्तव आहे। या सगळ्याचा अहवाल पक्ष म्हणून आम्ही आमच्या नेतृत्वाकडे दिलेला आहे। कदाचित तो तटकरे साहेबांनीही दिला असेल, पण मी उमेदवार उभा आहे म्हणून मला मतदान करा असं इथले विद्यमान आमदार ज्यावेळेला या सगळ्या प्रचार सभेमध्ये सांगत होते, मी उमेदवार असे धरून चाला आणि मला मतदान करा तटकरे साहेबांना, असं ज्या वेळेला रामदासभाई सन्माननीय सांगत होते, असं असतानाही
दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही फटका बसलाय त्याचा अर्थ स्पष्ट आहे की दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आणि आमदारभाईंच्या भूमिकेबाबत जनतेमध्ये मोठा रोष आहे आणि त्यांच्या रोषामुळे महायुतीचा उमेदवाराला इथे मतं कमी मिळाली असा स्पष्ट आरोप या निमित्ताने आता करतोय। या सगळ्या गेल्या 8 दिवसापूर्वी त्यांनी ज्या काही पत्रकार परिषदा घेतल्या त्याच्यामध्ये पुन्हा एक मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडलाय, तो म्हणजे कोकणचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह भाषा ते पुन्हा वापरण्यास सुरुवात केली। प्रगती फक्त ह्या 1.5-2 महिन्यात एकच आहे की गेल्या लोकसभेच्या अगोदर त्यांना रवींद्र चव्हाण साहेब कोण माहीत नव्हते, मात्र लोकसभा निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाण साहेब हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत याची तरी त्यांना माहिती मिळालेली आहे। मुळात आपण सगळ्यांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला हा अधिकार आहे की आपण आपला मतदार जिथे आहे किंवा आपण ज्या भागामध्ये राहतो तिथल्या नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी आपलं जर का सरकार आहे तर कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करणं, मागणी करणं आणि निधी मंजूर करून आणणं ही प्रक्रिया तर निरंतर चालत आलेली आहे। मला सन्माननीय आमदारभाईंना आठवण करून द्यायची आहे की 2014 ते 19 ते विधान परिषदेचे आमदार होते, मंत्री होते राज्याचे। भूमिपूजनामुळे त्यांनी जो काही आता परत गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यांचा मुलगा तर त्यावेळेला आमदार नव्हता, योगेशजी त्यावेळेला आमदार नव्हते, पण भूमिपूजन ते करत फिरत होते, उद्घाटन करत होते। त्यावेळेला स्थानिक इथला जो सिटिंग आमदार असेल, भले तो विरोधी पक्षाचा असेल, त्याच्या हक्कावरती आपण गदा आणतोय याची माहिती त्याला तेव्हा नव्हती का? भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या माध्यमातून, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो निधी येतोय त्या फलकावरती योगेशजींचं नाव आहे, खासदार मोदींचं नाव आहे, त्यांचा उल्लेख आम्ही केलाय। एवढी पोटदुखी कसली आली? आता त्यांनी कसं वक्तव्य केलंय की कोण आला तो फोडा आणि झोडा असं मी सांगितलंय। असा एकदाही इन्सिडन्स कुठे घडलेला नाही। ठीक आहे, तुमची दापोली विधानसभा तुमची मालकी झाली का? तुम्ही आमदार झाले, तुमचा मुलगा आमदार झाला म्हणजे तो म्हणेल तेच ह्या विधानसभा मतदारसंघात होईल किंवा अन्य कोणी भूमिपूजन करायची नाही, कामं करायची नाही, ही व्यक्तिगत जहागीर नाही कुठल्या पक्षाची। ही भूमिका कुठली नेमकी आपण मांडताय? काय फोडा आणि झोडा? काय संबंध तुमचा? विकास कामं आम्ही मंजूर करून आणल्यानंतर तुम्ही खरं तर कौतुक केलं पाहिजे होतं की चांगलं झालं की ह्या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा मुलगा योगेशजी ते निधी आणतात, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा निधी आणतायत, याचं कौतुक आपण केलं पाहिजे। लोकांसाठी निधी उपलब्ध होते, हा वैयक्तिक फायद्यासाठी निधी नाही कोणाच्या आलेला। ज्या भागामधले मतदार विकासापासून वर्षानुवर्ष वंचित आहेत अशा ठिकाणी निधी मंजूर करून आणणं हे आमचं कर्तव्य आणि मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे आम्ही सातत्याने करणार। रामदासभाईंना काय वाईट वाटते नाही वाटते हा त्यांचा विषय वैयक्तिक, पण दापोली विधानसभा मतदारसंघ ही सन्माननीय रामदासभाई किंवा योगेशजी यांची काही व्यक्तिगत आम्हाला वाटेल तेच करायचं असा विषय ह्या मतदारसंघात होणार नाही। गुहागर मतदारसंघाच्या बाबतीत पण त्यांचा हेच आक्षेप आहे। मी आपल्याला माहिती म्हणून सांगतो, आपण आठवा आपणही सर्वजण त्या काळामध्ये राजकारण अनुभवत होतो, काही पत्रकारही होते आपल्यापैकी बरेच जण। मला गुहागर विधानसभा मतदारसंघ लढायचा ही आग्रही मागणी रामदासभाईंची होती। त्यावेळेला सिटिंग आमदार तिथे भारतीय जनता पार्टीचा होता। मी आपल्या माहितीसाठी सांगतो, ज्या वेळेला शिवसेना भारतीय जनता पार्टी युती नव्हती तेव्हाही कैलासवासी तात्या हे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते। हे आपल्या माहितीसाठी मी सांगतो। वर्षानुवर्ष इथे भारतीय जनता पार्टी जनसंघाचं स्थान आहे, ताकद आहे, अशा ठिकाणी सिटिंग आमदार असताना सुद्धा आपण जी जागा घेतली त्यावेळेला सुद्धा अशाच वक्तव्यामुळे, अशाच मानसिकतेमुळे जागा दुर्दैवाने त्यावेळेला पडली। 2014ला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती तुटली आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून सन्माननीय डॉक्टर विनय नातू साहेबांना पडलेली मतं किती आणि शिवसेनेच्या उमेदवार पडलेली मतं किती, तुमचा जनाधार किती तिथला? मला कुणाची जनाधार दाखवून काही हिणवायचं नाही कोणाला, पण महायुती म्हणून आपण गुहागर विधानसभा मतदारसंघ जिंकायच्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे। असं असताना
2009ला ही जागा शिवसेनेला मिळाली आणि ती जागा पडली, आता म्हणून ती आमचीच असा काही विषय, हा विषय वरिष्ठ नेते करतील. हा विषय विनाकारण वाढवून कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतर निर्माण करण्याचं काम रामदासभाई करतायत. त्यांनी कृपया तातडीने हे विषय थांबवणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या विषयामध्ये देवेंद्रजींचा पण उल्लेख ते करतात की देवेंद्रजींच्या संमतीने हा विषय होतोय. विकास काम आणणं, त्याचं भूमिपूजन करणं, तुम्हाला अडचण काय? सगळ्यात गंभीर विषय ह्या पत्रकार परिषदेला जो आता आहे त्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष आणि आता जिल्ह्याचे असलेले पदाधिकारी मकरंदजी मादलेकर कुणबी समाज भवनाच्या विषयामध्ये पूर्ण भूमिका ते मांडणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जो उल्लेख केलाय की आम्ही दिलेली जागा घेऊ नका आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की मी सांगतो हे पैसे घ्या आणि तुम्ही ती जागा नको सांगा, असा कुठलाही विषय झालेला नाही. निव्वळ वैयक्तिक मी, माझे कुटुंब या पलीकडे ते विचार करत नसल्यामुळे या सगळ्या विषयामध्ये गोंधळाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. ते मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, दापोली विधानसभा मतदारसंघ स्वतःच्या नावावरती मतं मागितल्यामुळे अत्यंत धोक्यामध्ये हा आलेला आहे महायुती म्हणून. त्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढता भारतीय जनता पार्टीने जर का लढली तरच भविष्यामध्ये या जागेवरती विजय मिळवू शकतो असा आमचा पूर्णपणे विश्वास असल्याकारणे आम्ही वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी करतोय की ही जागा भारतीय जनता पार्टीला घ्यावी. गोष्ट नंबर 1. गोष्ट नंबर 2, लोकसभा निवडणुकीत जर तुम्ही तुमच्या उपस्थितीमुळे मतं कमी झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे. गोष्ट नंबर 3, थोडा झोडा ही भाषा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत वापरणं सन्माननीय रामदासभाई तातडीने थांबवावं. आम्ही पगारी नोकर कुणाचंही नाही, आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आहोत. वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम की न घेतलंय व्रत हे आम्ही अंगतेने ह्या पद्धतीने करत आलेलो आहोत. त्यामुळे अशी भाषा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत परत वापरणं हे आम्हाला मान्य नाही. याची सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत. निधी विकास निधी मंजूर करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे विकासात्मक विषय लोकांच्या अडचणीचे आमच्याकडे येतील ते आम्ही सोडवणारच. फक्त ह्या 2 महिन्यामध्ये कोण तो रवींद्र चव्हाण म्हणणारे रामदासभाई, आता त्यांना हे लक्षात आलंय की सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत. एकदा तुम्ही आमच्या नेत्यांचा अपमान केला, या सगळ्याचा प्रतीक म्हणून इथेच तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण दापोलीमध्ये सभा घेतली होती आणि चहापेक्षा किटली गरम सकट सगळ्या वाक्यांची उत्तरं दिली होती. अजूनही अनेक विषय आहेत, अनेक विषयांना अजूनही तोंड बंद ठेवते असं म्हणून नाही चालणार. पण अनेक विषय काहीतरी युतीचा धर्म आहे म्हणून आम्ही अजून थांबवले. पण मला 2014ची विधानसभा आठवते, विधानसभा 2014ची दळवी साहेब उमेदवार असताना पडल्याची. मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो. अनेक अंतर्गत गोष्टी मला माहित आहेत, अजून बोललेलं नाहीये. 2014ची लोकसभा मला माहिती आहे सन्माननीय गीते साहेबांची, तीही मला माहित आहे. 2019ला दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये गीते साहेबांना मदत केली, पण अन्य ठिकाणी काय अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. आपण बोलत नाही ते आता, कारण महायुतीचं सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री महोदय, देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री महोदय, अजितदादा असतील, या सगळ्यामध्ये स्वतःच्या एका विशिष्ट काहीतरी अजेंडा राबवण्यासाठी हा विषय केला जातोय. भारतीय जनता पार्टी म्हणून अशा त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो आणि मी आपल्याला अगदी ठामपणाने सांगतो, असे अनेक खरं तर मुद्दे आत्ताही बायासमोर मांडण्यासारखे आहेत. ते गुहागर विधानसभा कोणी लढावी हे रामदासभाई ठरवायचंच नाही. रामदासभाई कोण ठरवणार? आहेत ना वरचे नेते बसलेले. 2009 पासूनची आकडेवारी आहे, प्रत्येक पक्षाकडे ती आहे. ना तू ना मी हे आपण लोकसभेच्या प्रचारामध्ये म्हणतो. हे लोकसभेच्या उमेदवाराला निव्वळ फटका बसवण्यासाठी आपण करतोय का? त्याचा एकदा विचार केला पाहिजे. अनेक गोष्टी मांडण्यासारख्या आहेत. मी मागे एकदा पत्रकारांनी सांगितलं होतं की काही बंधन आहेत, पण जर बंधन अशीच पद्धतीने अशाच पद्धतीचा नॅरेटिव्ह जर का सेट करण्याचा प्रयत्न सन्माननीय रामदासभाईंकडून झाला तर याला चांगल्या पद्धतीने वेगवेगळे विषय मी सांगितलं 2014 पासून ते अनेक विषय आहेत, ते कधीतरी बाहेर काढावे लागतील. आणखीन एक महत्वाची गोष्ट या निमित्ताने आपल्या सगळ्यांसाठी सांगतो. या सरकारच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी झाला. भूमिपूजनांचा एटिकेट्स ते आम्हाला सांगतायत की स्थानिक आमदारांवरती काय होतंय, त्याचा हक्कामध्ये हे होतंय. हरणेचं असलेलं सागरमालामधलं असलेलं जेटीचं भूमिपूजन तुम्ही केलं. सागरमालाला 75% रक्कम केंद्र सरकारची आहे. मोदी साहेबांचा फोटो तुम्ही लावत नाही.
सुधीरभाऊ मुनगंटीवार त्या खात्याचे मंत्री, त्यांचा फोटो आपण लावतो का याचा विचार केला पाहिजे. फक्त मी असा विषय काही चालणार नाही. केंद्र सरकारचे पैसे कृतज्ञता व्यक्त करा त्यांची. म्हणा तर भाषणामध्ये हो मोदी साहेबांनी हे निधी दिला, 25% रक्कम राज्य सरकारची आहे, हे काय वैयक्तिक तुमच्या मालकीचे पैसे नाही आलेले. असे एक ना अनेक विषय आहेत. राष्ट्रीय जलजीवन मिशन, राष्ट्रीय जलजीवन मिशनचा जो बोजवारा उडतोय, आपण भूमिपूजन मोठ्या थाटामध्ये केली. ज्या त्रुटी गावोगावात राहतात त्याचं आपण त्याची जबाबदारी पण आपण घेतली पाहिजे पालक म्हणून, की हो काही ठिकाणी त्रुटी झाली आणि ह्या त्रुटी ज्या झाल्यात ना त्या का झाल्यात म्हणून मी मगाशी एकच वाक्य फक्त सांगितलं. अजून अनेक गोष्टींना आम्ही स्पर्श करत नाही आहोत. आणि सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे की शिवसेनेचे नेते म्हणून रामदासभाई पत्रकार परिषद घेतात, पण त्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा आमदार असलेल्या मुलग्याची जी बाजू ते घेऊन भांडताय किंवा मांडण्याचा प्रयत्न करताय. सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या बाबतीत जे अनुदार उद्गार वारंवार रामदासभाई काढताय, सन्माननीय आमचे राज्याचे नेते देवेंद्रच्या बाबतीत अनुदार उद्गार जे काढतात आणि विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे मुलगा आमदार योगेशजी कदम यांनी एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की त्यांचं पण हेच मत आहे का. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, लोकसभा निवडणुकांच्या 2 सभा पहिल्या दिवशीच्या झाल्या जिल्हा परिषद गटशाळा. त्या दुपारनंतर अनेक शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की या अशा पद्धतींच्या यांच्या भाषणामुळे उमेदवाराचं आणि महायुतीचं नुकसान होतंय. असे सांगणारे अनेक शिवसेनेचे जबाबदार पदाधिकारी, कारण त्यांना कळवतोय ग्राउंड रियालिटी काय नेमकी होते. त्यामुळे हे वास्तव आहे. माझं योगेशजींनाही विनंती अशी आहे की आपण ह्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहात, शिवसेनेचे नेते म्हणून माननीय रामदासभाईंनी जी काही भूमिका मांडली, रवींद्र चव्हाण साहेबांबद्दल ते जे काय बोलताय, देवेंद्रजींबद्दल ते जे काय बोलताय, ह्या तुमची सहमती आहे का, हे तुम्हाला तरी मान्य आहे का, एकदा आमदार मोदींनी पण सांगणं आवश्यक आहे. एवढीच विषय या निमित्ताने मी आपल्यासमोर मांडलाय. आपल्याला काही याबाबत प्रश्न विचारतील तर आपण विचारावं. याच्यानंतर मकरंद माजरेकर, मकरंदजी कुणबी समाज भवन या विषयामध्ये काय पद्धतीने घडामोडी घडल्या आणि कशा पद्धतीने चव्हाण साहेबांपर्यंत हा सगळा विषय गेला, चव्हाण साहेबांची भूमिका काय होती आणि माननीय रामदासभाई त्यांच्यावरती काय वाटेल ते बोलतायत ते मकरंदजी सांगायत. या विषयापुरतं आपल्याला काय बोलायचं असेल तर आपण विचारला हरकत. आधी बोलू दे त्यांना, नंतर आम्ही मकरंदजी नमस्कार. एक मिनिट थोडे पुढे. मागील 40-45 वर्षापासून कुणबी समाज, दापोली तालुक्यातला बहुसंख्याने असलेला कुणबी समाज हा आपला दापोली शहरात मुख्य ठिकाणी स्वमालकीची जागा असावी, त्याच्यावर कुणबी भवन असावं, या मागणीसाठी गेली 40-45 वर्ष सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीचा लढा देत आहे. यासाठी 105 वर्ष इतिहास असलेली कुणबी समाजोन्नती संघ यांची दापोली ग्रामीण कमिटी ही मागील काही वर्षापासून दापोली शहरात असलेल्या शासकीय जागेची मागणी ही करत आहे, शासनाकडे करत आहे वेगवेगळ्या पद्धतीने. त्यासाठी त्यांनी विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्याकडेही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला काही अंशी त्यांनी यश आलं आणि त्यावेळेचे विद्यमान महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापर्यंत हा विषय खासदार साहेबांनी नेला आणि त्याच्यावर महसूल मंत्र्यांनी इंडॉस मारून सदर पत्र हे आपल्या नगरपंचायतीकडे योग्य त्या कारवाईसाठी आलेलं होतं. त्यानंतर नगरपंचायतीचा जो ठराव अपेक्षित होता तो त्यावेळेच्या विद्यमान शासनकर्त्यांनी तो ठराव मंजूर होऊ दिला नाही आणि त्यावेळेला दुर्दैवाने आताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या संबंधित असणारेच नगरसेवक हे नगरपंचायतीत शासन करत होते. असं असतानाही त्यावेळेच्या ज्या 2 नगरसेविका या भारतीय जनता पार्टीच्या तिथे होत्या त्यांनीही हा प्रस्ताव
पारित व्हावा आणि कुणबी समाजाला ती जागा मिळावी त्याच्या बाजून, त्या प्रस्तावाच्या बाजून मतदान केलं होतं. त्याच्यानंतर नगरपंचायतमध्ये सत्ता बदल झालं आणि नवीन आलेल्या नगरपंचायतीच्या शासनकर्त्यांनी सदर प्रस्ताव हा पारित केला आणि त्यावेळेला असणाऱ्या आमच्या विद्यमान नगरसेविका जया साळवी यांनीही त्यावेळेला सदर याला प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या जमिनी ही जागा मिळावी, इथे कुणबी भवन व्हावं, ही भूमिका कायमच भारतीय जनता पार्टीची आजतागायत राहिलेली आहे. या संदर्भात त्याच्यानंतर ही नगरपंचायत म्हणजे नगर विकास खातं जे आहे ते 1995 पासून ज्या वेळेला युतीचं शासन होतं त्यावेळेपासून नगर विकास खातं म्हणजे जो हा जागेचा प्रश्न आहे जो नगर विकास खात्याकडे आहे, म्हणजे नगर विकास खातं कायमच शिवसेना भाजपचं युतीचं सरकार असताना कायमच नगर विकास खातं हे शिवसेनेकडे राहिलेलं आहे. मग असं असताना जो कुणबी समाज आपल्याला वारंवार पाठीशी राहिला, आपल्या म्हणजे शिवसेनेच्या पाठीशी राहिला, त्याला ही शासकीय जागा मिळवून देण्यासाठी आपण काय प्रयत्न केला, तर त्याचं उत्तर काहीही प्रयत्न केला नाही असं ज्या वेळेला लक्षात आलं आणि कुणबी समाजाच्याही लक्षात आलं की हा प्रश्न काही मार्गी लागत नाही, त्यावेळेला त्यांनी 4 महिन्यापूर्वी समाजाच्या माध्यमातून म्हणजे कुणबी समाज उन्नती संघ ग्रामीणच्या माध्यमातून एक कुणबी दरबाराचं आयोजन करण्यात आलं. त्यांनी त्या कुणबी दरबाराला सर्व पक्षीय नेते मंडळी सगळ्यांना निमंत्रित केलं होतं. भारतीय जनता पार्टीकडनं आमचे नेते जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष केदारजी साठे हे यावेळेला त्या पत्रकार परिषदेला त्या कुणबी दरबाराला उपस्थित होते आणि त्याच्यात त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं साठे साहेबांनी की कुणबी समाजाला इतका मोठ्या प्रमाणात असलेल्या कुणबी समाजाला कुणबी भवनासाठी किंवा अन्य कुठल्याही विषयासाठी जे सहकार्य लागेल ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून मी करायला तयार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं काम त्यांचं चालू झालं आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने आणि आमच्या सगळ्यांच्या सुदैवाने माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांची भेट विद्यमान कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीणची कमिटी व भारतीय जनता पार्टीतले असलेले जे कुणबी समाजाचे पदाधिकारी आहेत यांच्यासोबत खेड येथे पहिली बैठक आमची झाली. त्या बैठकीला म्हणजे नाश्ता करता करताच त्यांनी सांगून टाकलं की कशासाठी तुम्ही शासकीय जमिनीची एवढी मागणी करताय, जर इतकीच या मोठ्या प्रमाणात असलेल्या कुणबी समाजाचा जर प्रश्न सुटत नसेल तर तो आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नक्कीच तुमचा हा जागेचा विषय आम्ही मार्गी लावू असं आम्हाला पहिल्या बैठकीत आश्वासन दिलं. त्याच्यानंतर लगेचच आमची रत्नागिरी इथे या सगळ्या मंडळींबरोबर दुसरी बैठक चव्हाण साहेबांबरोबर झाली. त्याच्या जागेच्या निश्चितीसहित ती जागा पूर्ण आता त्याच्यात काही कायदेशीर पूर्तता ह्या बाकी आहेत, त्या पूर्तता होईपर्यंत झाली की सदर जागा ही आपल्याला कुणबी समाजाला ताब्यात मिळणार आहे. असं असताना ज्या शासकीय जागेसाठी हे सगळं भारतीय जनता पार्टी करत असताना सुद्धा ज्या जागेसाठी कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण मागणी करत होतं, विद्यमान आमदारांनी त्या जागेवर ती जागा 100 वर्ष जुन्या असलेल्या संस्थेला न मिळण्यासाठी आपल्याच पक्षातल्या काही भारतीय शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून कुणबी हितवर्धिनी म्हणून नवीन संस्था निर्माण केली आणि त्या संस्थेची ही मागणी जी जागा कुणबी समाजोन्नती संघ मागत होतं त्या जागेवरची ही मागणी या हितवर्धिनीच्या माध्यमातून योगेश कदम किंवा रामदासभाई कदम यांनी केली. त्यांनी यावेळी केली. म्हणजे जो माणूस हा इतका कुणबी समाजाच्या विरोधात आहे, म्हणजे ज्यांनी मूळ संस्थेला फोडून त्यांच्यात म्हणजे त्यांचं विभागणी करण्याचं काम केलं, अशा माणसाला इतकी उपरती का आली की त्यांनी म्हणजे ह्या लोकसभा
निवडणुकीच्या निकालानंतरच एवढी त्यांना उपरती आली की त्यांनी इतक्या तातडीने येऊन ती 7.5 गुंठे जागा आम्ही समाजाला देतोय आणि हे करतोय. मग माझं म्हणणं असं आहे की ती 7.5 गुंठे देण्याच्या ऐवजी नगर विकास खातं तुमच्याकडे आहे, जो विषय नगर विकास खात्याकडे आज तक ज्या शासकीय जमिनीचा पेंडिंग आहे तो जर त्यांनी मार्गी लावला असता तर अधिकच बरं झालं असतं असं मला वाटतं. आणि ते न करता त्यांनी वेगळी 7.5 गुंठे जागा देऊन, माझा आता थेट आरोप आहे की हा 7.5 गुंठे जागा देऊन मूळ संस्थेला बाजूला करायची आणि त्यांनी निर्माण केलेल्या या ज्या जी 25 गुंठे शासकीय जमीन आहे त्यांनी निर्माण केलेल्या जी कुणबी हितवर्धिनी संस्था आहे तिच्या घशात घालण्याचा जर डाव यांनी केलाय नाही ना, त्याच्या ह्याच्यातनं ती त्या याच्या घालून आपल्या खिशात ते घालायचा हा 25 गुंठ्याचा डाव नाही ना, असा एक प्रकारचा कुठेतरी संशय येतोय. आणि ही 7.5 गुंठे जागा झालेलं 8,500चं कमी मतदान आणि भाजपनी दिलेली जागा या सगळ्या संदर्भातला आता त्यांना कुणबी समाजाचा पुळका येऊ लागलाय. आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या विधानसभेत आपला मुलगा जर निवडून यायचा असेल तर कुणबी समाजाला आपल्याला बरोबर घेतल्याशिवाय का आपल्याला याला यश येणार नाही याची खात्री पटल्यामुळे आता त्यांनी हा 7.5 गुंठेचा घाट म्हणजे देण्याचा घाट घातला आहे असं मला वाटतं. आपल्याला काही विचारायचं आपण विचारू. कुठे पण काय घ्यायला पाहिजे ना, आपल्याला काही विचारायचं असेल म्हणजे आता जे आचारसंहिता चालू असताना जे उद्घाटन झालं की 7.5 गुंठे जागा कुणबी हितवर्धिनी मंडळाचे जे पदाधिकारी त्यावेळी तिथे उपस्थित होते, मंगल कार्यालयाच्या समोरच ती जागा आहे 7.5 गुंठे. मुळात त्याचा एक परत सांगतो. मकरंजींनी सांगितलेला विषय त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाणचे खरं तर उत्तर तेच देऊ शकतात. आचारसंहिता काळामध्ये त्यांनी काय केलं त्यांचा विषय. मकरंजींनी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न केला की ज्या 2 मिटिंगांमध्ये काही तासामध्ये माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी दापोलीतल्या कुणबी समाजाची असलेली मूळ अडचण होती ती एका क्षणामध्ये दूर केली आणि पार्टी म्हणून आम्ही तुम्हाला ही मदत करू असं सांगितलं. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी एवढंही त्या मिटिंगमध्ये सांगितलं की आता मी जर का आलोय ना तर तुम्ही गमत सगळेच जण तुमच्याकडे धावत येतील. त्याचं खरं ठरलं. आणि त्यांची ही भूमिका होती की या निमित्तानं जे जे मदत करते त्यांची मदत घ्या, कारण समाजाच्या कामासाठी सगळ्यांचा हातभार असला पाहिजे. इतकी व्यापक भूमिका असलेला एक नेता आणि निव्वळ दुगाडा घालणारी एक दुसरी बाजू, हे आम्हाला सांगायचा आपण प्रयत्न करतोय की चव्हाण साहेबांनी असं कधीही सांगितलं नाही की आम्ही जर काही तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली तर फक्त तुम्ही आमच्याकडनं घेतो ती जागा घ्यायची, अन्य कोणाची मदत घ्यायची याची भूमिकाच घेतली नाही. त्यांच्याकडे काय घेऊ नका असा विषयच नव्हता. कारण ज्या वेळेला निर्णय झाला त्यावेळेला सातत्याने वर्षानुवर्ष ही सगळी मंडळी खेटेच घालत होते ना शासकीय जमिनीसाठी. चव्हाण साहेबांनी त्यांना असं सांगितलं की आमचं जे काही समाजाबद्दल ऋण आहे ते म्हणून आम्ही तुम्हाला ही मदत करतो. आणखी कोणी मदत केली त्यांचा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. भाई आता काय सांगताय की आम्ही आता दिली म्हणून त्यांनी आता सांगितलं घेऊ नका. ज्या वेळेला रवींद्र चव्हाण साहेबांनी हा सगळ्या विषयामध्ये लक्ष घालून जागा द्यायचा निर्णय केला त्याच्यानंतर ही जागा तातडीने घेतली गेली. पण आम्हाला त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. मुळात मुद्दा असा आहे की कशी दिशाभूल भाई करताय एवढं फक्त सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही केला. त्या ठिकाणचा जो विषय आहे तो आचारसंहिता ती लोक तर तुम्ही त्याला विचारू शकता. त्याच्याबद्दल तुम्ही किती जागा देणार होता आणि रामदासबाईंनी किती दिली? रामदासबाईंनी 7.5 गुंठे दिली. तुम्ही किती देणार? कुणबी समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, संघातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची पहिल्यापासूनची मागणी ही 15 गुंठेपेक्षा जास्त जागेचीच होती आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका ही तेवढी जागा देण्याची देण्याचीच होती. आणि मुळात त्यांची जागा घेऊ नका असं जे काही ते सातत्याने प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगताय. निव्वळ चव्हाण साहेबांची या लोकांची भेट झालेली कळल्याबरोबर त्यांची धडपड सुरू झाली आणि आता मी समाजासाठी कसा प्रयत्न करतोय असं ते दाखवत आहे. म्हणजे तुम्ही देण्यापेक्षा ते 50% जागा ते कमी देते. थोडक्यात समाजाची मागणी 15 गुंठेची होती, त्यांनी 7.5 गुंठे उपलब्ध. तुम्ही देऊ किती केली होती?
नाही 15 कोटी हवी होती ना, जेवढी हवी होती तेवढी भारतीय जनता पार्टीने आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आणि ही जागा कुठे आहे जरा थोडंसं नाही ऐका, मी परत एक गोष्ट सांगतो की जागा कुठे आहे, किती गुंठे आहे, ह्यापेक्षा सुद्धा जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या बाबतीत जे काही ते चुकीची उदाहरणं करताय त्या मानसिकतेबद्दल मी मुळात बोलतोय की विनाकारण रवींद्र चव्हाण साहेबांची ते बदनामी करतायत. उलट त्यांना याचं कौतुक पाहिजे होतं. मी इतके वर्ष हा प्रश्न सोडवू शकत नाही, पण एका भेटीमध्ये चव्हाण साहेबांनी हा प्रश्न सोडवला. मला असं वाटत होतं की ते खूप आभार मानतील की चला माझ्या होत निधन तुमच्यानंतर झाला विषय, पण निव्वळ ते आले हे कळल्याबरोबर ह्यांनी आता 7.5 गुंठे जागा करून त्यांच्याही दोषारोप करतायत. हे सोयीचं नाही सांगण्याचा प्रयत्न आहे मला. नाही, आता मगाशी यांनी सांगितलं की 7.5 गुंठे ही एका नव्या संघटनेला दिली म्हणून. तर जी मूळ संघटना आहे, जे ते म्हणत होते 100 वर्षांची संघटना आहे, तर जी 15 गुंठे जागा तुमच्याकडे उपलब्ध आहे ती त्या मूळ संघटनेला तुम्ही देणार आहात का? त्या संदर्भातला काही विचार? भारतीय जनता पार्टीची भूमिका ही ठाम आहे. कुणबी भवन व्हायला पाहिजे आणि त्यासाठीचा निर्णय आमच्या नेत्यांनी काही मिनिटांमध्ये सोडवलेला होता. भारतीय जनता पार्टी ह्या निर्णयाशी नेत्यानेच घेतलेला निर्णयच आहे, त्यात बदल नाही कुठला. तर 2 कुणबी भवन होणार का? आता ते मला द्या सांगा, तू समाजाचा विषय पण कधीपर्यंत होऊ शकतं आपण मी परत तुम्हाला सांगतो, ते कधीपर्यंत होऊ शकतं हा विषय जागा मिळाल्यानंतर बांधण्यापर्यंत आहे ना. मी मुद्दा काय तुम्हाला सांगायला प्रयत्न करतोय, चव्हाण साहेबांबाबतीत जे चुकीचं ते विस्मरण करताय ते चुकीचं आहे. चव्हाण साहेबांनी असं कधी सांगितलं यांच्याकडे काही घेऊ नका. उलट चव्हाण साहेबांना खात्री होती की ज्या क्षणी भारतीय जनता पार्टी हा प्रश्न सोडवला की प्रत्येक पक्ष त्याला आणखी मदत करायला येईल. त्यांनी उलट सकारात्मक भूमिका मोठ्या मनाने दाखवली, कारण नेता मोठा मनाचा असला पाहिजे ना. चव्हाण साहेब किती मोठ्या मनाचे आहे, त्यांनी काय सांगितलं, फक्त आम्ही देतो असा विषय नका करू, ज्यांनी जे मदत आहे त्यांच्याकडनं घ्या, कारण मी आलोय ना आता सगळेजण मदत करायला येतील. मी काय भावनेने सगळा विषय म्हटला आपण समजून घ्या. साहेब, राजकीय प्रश्न होता. लोकसभेमध्ये इथे महायुतीला लीड कमी मिळालं, तर असं वाटत नाही की मुस्लिम मतं होती किंवा दलित मतं होती ती त्या मतांच्या विभागाने तोच फटका या मतदारसंघामध्ये बसला. पण रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच मतदारसंघामध्ये ठाकरे गटाला लीड जास्त मिळालेला आहे. तर यावर काय सांगायचं? हा कोणी मतं दिली कोणी नाही दिली हा काही जाहीर चर्चेचा विषय नाही होऊ शकत. पण प्रचाराच्या वेळेचे चुकीचे मुद्दे हे निश्चितपणाने दापोली विधानसभा मतदारसंघात फटका देऊन गेले. उमेदवाराबद्दल, विरोधी उमेदवाराबद्दल वैयक्तिक टीका टिप्पणी करणं, राष्ट्रीय निवडणूक असताना मोदी साहेबांसाठीच्या विचारासाठी मत न मागता निवड माझ्या नावाची मतं द्यायची मागणी करणं आणि सातत्याने समविचारी किंवा आपल्या महायुतीतल्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा पदोपदी अपमान करणं, एवढंच या निवडणुकीमध्ये केलं गेलं आणि त्याचा फटका बसला. मी दुसरं आपल्याला या निमित्तानं सांगतो की इथे आम्ही एक सभा घेतली होती, जाहीर सभा. त्या जाहीर सभेमध्ये मी सन्मान रामदासजींचे आभार मानतो, तिला पुन्हा मानतो एकदा सगळ्यांसमोर. त्यांनी जी अडचण सांगितली ती पण वास्तव आहे की शिवसेनेची मतं राष्ट्रवादीकडे कन्व्हर्ट प्रत्यक्षात व्हायला थोडं कठीण गेलं. 2019च्या विधानसभेचा ते सातत्याने जो उल्लेख करतायत की माझ्या मुलग्याला पाडण्याचा प्रयत्न केला, माझ्या मुलग्याला पाडण्याचा प्रयत्न केला, त्याचं उत्तर जाहीर सभेतून दिलं होतं. ती भूमिका त्याला भारतीय जनता पार्टीने का घेतली? अशाच पद्धतीच्या दुराग्रही भूमिकेमुळे फक्त मी, माझे कुटुंब आणि मी आणि शिवसेना प्रेमी कोणी काही बोलायचं नाही, विकास कामं आणायची नाही, सातत्याने सगळ्यांना धडकण्याचा प्रयत्न करायचा. त्याचा उद्रेक 2019च्या निवडणुकीत झाला. पण त्याही वेळेला भारतीय जनता पार्टीची 50% जास्त मतं युती प्रेमामुळे, कारण युती 90 सालपासून युती आहे, ती शिवसेनेला पडली. पण त्यावेळेला आम्ही चूक केली ह्या उमेदवाराला मतदान करून, असं भारतीय जनता पार्टीचे खूप जुने जाणते कार्यकर्ते आम्हाला नंतर सांगतात की तुम्ही जी विरोधी भूमिका घेतली होती ती योग्य होती. त्यावेळी रामदासजींचे मी सन्माननीय रामदासजींचे तेव्हाच आभार मानले होते की आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही जागं केलं की आम्ही त्यावेळेला योग्य होतो. आम्ही म्हणजे आम्ही पदाधिकारी त्यावेळेला योग्य होतो. आणि आता तर आणखी खुंटा म्हणून बळकटच करतायत की म्हणजे सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत हा विषय नेऊन पोहोचवतात की सन्माननीय रामदासभाई हे त्यांच्या वैयक्तिक विषयापुरता भारतीय जनता पार्टीचा अत्यंत द्वेष करतायत. ते का करतायत मला माहित नाही. म्हणून मी मला अशी मागणी केली की त्यांची जी भूमिका आहे ती आमदार योगेशजी कदम यांची आहे का? आमदारांनी सांगितलं पाहिजे, बरोबर आहे, रामदासभाई म्हणतात ते बरोबर आहे, चव्हाण साहेब चुकीचं वागतात, देवेंद्रजी मुद्दा म्हणून दुर्लक्ष करतात, असं एकदा योगेशजींनी म्हटलं पाहिजे. म्हणून त्यांनी भूमिका स्पष्ट करावी.
आपल्या याच्यात आता म्हटलं आहे की प्रथम राष्ट्र नंतर पार्टी शेवटी स्वतः अच्छा ह्या महायुतीच्या याच्यामध्ये आपण आता नावं घेतली की लोक मी आणि माझं कुटुंब असं जर करत असेल तर त्यांना आपली भूमिका काय असेल त्याबद्दल? बघा ना, भूमिका ही पार्टीनं आता ऑलरेडी सांगितली. हा नारा जो आहे ना, हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा आहे. माझी ह्या निमित्ताने एवढीच विनंती आहे की अन्य महायुतीच्या पक्षांनी पण हा नारा घ्यावा. काय अडचण नाही घ्यावा, मग खरे प्रश्न सुटू शकतील. विधानसभेला तुम्ही इथं मागणी करताय दापोली विधानसभेला भाजप म्हणून, त्यासाठी काय लवकर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली? आम्ही बघा, वरिष्ठ नेत्यांशी संवाद संपर्क सातत्य नसतो, पार्टीची रचना त्या पद्धतीने नसते. त्यामुळे इथे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या चुकीच्या घडामोडी घडल्या आणि एकदा ही जी पडलेली पिछाडी आहे त्याच्यामुळे आमची अशी मानसिकता आहे की महायुतीचं नुकसान होऊ नये. ही जागा आता शिवसेने न लढता भारतीय जनता पार्टीने लढावी. गुहागरच्या विषयामध्ये जे सन्मान्य रामदासभाई सातत्याने सांगताय, मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणे सांगतो, गुहागरचे जिल्हा समितीचे समय बाबाशेठ आहेत, गुहागर विधानसभेचे 3ही तालुकाध्यक्ष आहेत. गुहागरची जागा ही भारतीय जनता पार्टीच लढणार. एकदा 2009ला आम्ही जागा घेऊन पडलो म्हणून त्या जागा आमचीच असा विषय होणार नाही. आणि माझं तर म्हणणं असं आहे, आम्ही ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी करतोय ना. आम्ही मागणी कोणाकडे करणार आहोत? आम्ही आमच्या नेत्यांकडे करणार आहोत. निर्णय कोण घेणार? नेते घेणार. गुहागरचा निर्णय रामदासभाई कोण करणार? गुहागरचा निर्णय पण नेते करतील ना. तुम्ही का विनाकारण वातावरण कलुषित करताय आमका पूर्ण जिल्ह्यामध्ये? आमचा आक्षेप ह्या गोष्टीला आहे. दापोलीमध्ये कोणी विकास कामं आणायची नाही, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मतदार तो सोडा, आम्ही कामं करताना कोण कुठल्या पक्षाला न बघता इथे गरज आहे ठिकाणी विकास कामं आणली तर ती पण तुम्हाला मान्य नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेले पैसे म्हणणार आम्ही काढले, आमचंच आहे, मोदी साहेबांची पण आठवण होत नाही. अशा सगळ्या गोष्टींना आमचा आक्षेप आहे. पण गेल्या वेळी तर तुमच्या समोर त्यांनी तुम्ही कामाला लागा म्हणून नातू डॉक्टरना सांगितलं होतं दापोलीत झालेल्या एका कार्यक्रमात. ते विसरतात नाही. मग काय सांगितलं ते बोलले विसरले तिथे. आणि मुळात मी सांगू का, ते काय गुहागर कोण लढणार हे जागा कोणाची हे रामदासभाई ठरवणार नाही. हे महायुतीचे 3ही नेते आहेत, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी आहेत, त्यांचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, सन्माननीय राष्ट्रवादी अजितदादा आहेत. महायुती पण ठरवणार आम्ही. पण गुहागरमध्ये ऑलरेडी इंडियन तयारी सुरू केली. हेच आहे म्हणून मी सांगतोय, आम्ही जनता पार्टीने काय करावं हे काही सन्माननीय रामदासभाई नाही सांगायचं. दापोली आणि मंडलगड विधानसभा आणि आता तुम्ही आहात गुहागर याच्यामध्ये रामदासभाई आमची जागेदारी अशा प्रकारे तुमचं म्हणणं आहे? मी खरंच सांगतो, त्यांचं ही जी काही मानसिकता आहे ना की हा माझ्या मुलाचा मतदारसंघ, मुळात मी तुम्हाला सांगतो हा असा कोणाचा मालकीचा मतदारसंघ नसतो. इथे आज राष्ट्रवादी शरद पवार गट काम करतो, इथे उभाटा गट काम करतो. मी कुठल्या कार्यक्रमात कामच नाही का करायचं? समजा असं पण गृहीत करूया की उभाटाचा एखाद्या विधान परिषद किंवा राज्यसभेच्या आमदार निधी आणला, त्या कोणी आणायचा नाही का? त्यांनी असं समजू नये की इथे कोणी काम करायचं नाही. आम्हाला पाहिजे तर आम्ही करणार, आम्हाला पाहिजे विकास निधी आम्ही आणण्याचा प्रयत्न करणारच. आणि म्हणून मी आठवण करून दिली, ते म्हणतात ना की माझ्या मुलाचा बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुमचा मुलगा आमदार नसताना सुद्धा या विधानसभा मतदारसंघात भूमिपूजन उद्घाटन करत होता. तेव्हा त्यावेळेचे तात्कालीन आमदार रडल्या तुम्ही कुठे बघितलं नाहीये. आता पश्चिम महाराष्ट्र केदारजी तुम्ही मगाशी सांगितलं की विनय नातूंनी तिथे कामाला सुरुवात केली गुहागरमध्ये. तुम्ही म्हणताय की दापोली विधानसभा मतदारसंघ हे भाजपला मिळावं कारण ते जास्त संयुक्तिक ठरेल महायुतीच्या राजकारणामध्ये. तर तुम्ही तिथे नातूंचं नाव घेतलं, तिथे कोणाचं नाव? मी सांगू का, हे नाव ठेवण्याचा अधिकार माझा नाही. एक आम्ही मागणी काय आता केली की हा विधानसभा मतदारसंघ आपल्या हातातून जाऊ शकतो महायुतीमधनं, म्हणून ही जागा शिवसेनेला लढा देऊ नये की भारतीय जनता पार्टी लढा, ही आम्ही मग आता मागणी केली की मिळाल्यानंतर वरिष्ठ नेते खूप चांगल्या पद्धतीने निर्णय करतील. आपण एकंदरीत दापोली विधानसभा मतदारसंघ हा जो काही अनेक वर्ष गेली तुमचा संवाद आहे त्याचा फायदा ठाकरे गटाला होईल असं वाटत नाही? परत सांगतो, आम्ही ठाकरे गटाला फायदा होऊ नये म्हणून मागणी करतोय की ही जागा भारतीय जनता पार्टी लढा दिली पाहिजे. शिकायची काय ते विचार होता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकास कामं सगळे पक्ष जास्तीत जास्त करून आपली रँक मोठी करण्याचा प्रयत्न करतात. दापोलीत रेक पुसण्याचा प्रयत्न होतो. दुर्दैव आहे. आणि या विषयामध्ये खरं तर सन्माननीय रामदासभाई कदम यांच्याबरोबर चर्चाही झाली होती. पण का त्यांची अशी भूमिका घेतात ते जाहीर मला माहित नाही. मुळात आम्ही आणलेला निधी हा काही आमच्या घरात नाही का, हा त्या गावातल्या त्या वाडी वस्त्यांवरची असलेली अडचण दूर करण्याचा विषय होता. मग आम्ही केला.
तर त्याला का उलट मी मगाशी म्हटलं त्याला कौतुक वाटलं पाहिजे असं आमदार संजय केळकरांचं पण, की बाबा पूर्वी कोकण पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार होते हे नातं ठेवून आजही तो माणूस इकडे प्रवास करतो आणि त्यांच्या पत्रावर काही कामं मंजूर होतात यांच्या का पोटात दुखावं, असा काय विषय नेमका. बरं आम्ही काम आणल्यामुळे विरोधी गटाचा काही कुठला फायदा होतोय का? बिलकुल नाही. याच्यामुळे उलट विरोधी गटातील सुद्धा अनेक लोक महायुतीमध्ये समाविष्ट होत आहेत, मोठ्या प्रमाणात होणार होता आणि सगळ्याच पक्षाचे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार होता. त्यामुळे याचा फायदा महायुती बळकट करण्यासाठी आम्ही खर्च करत असताना का त्यांना असं वाटतं मला माहीत नाही, त्यानंतर ते देऊ शकतात. लोकसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटलांना उमेदवारी मिळावी असं सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण युती म्हणून तटकरेंना ती जागा मिळाली आणि ते सगळ्यांनी मिळून तुम्ही तटकरेंचं त्यावेळेला युती म्हणून काम केलं. भविष्यामध्ये तुमच्या आत्ता दापोलीसाठी मागणी आहे की आम्हाला सीट पडू नये म्हणून ती मिळावी लागेल. पण जर युती म्हणून वरिष्ठांकडून जर योगेशना पुन्हा दापोलीसाठी जर दिले गेले तर त्यांचं तुम्ही काम करू शकाल. खरं तर हा सगळ्यात जडतरचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये सुद्धा एक अंधकरण मुख्यमंत्री मगाशी सांगायचा कदाचित तो सुटलाय. जयश्री दादा इथे खासदार जर झाले तर भविष्यामध्ये राजकीय मोठ्या भीतीपायी त्यांनी तटकरे साहेबांसाठी प्रयत्न केले. मला तो 100% आवडत आहे. पूर्वी समाजाचे नेतृत्व इथे आता खासदार म्हणून पुन्हा झालं असतं जयश्री दादांच्या रूपाने एक मोठा सन्मान या जिल्ह्याचा चांगल्या माध्यमातून झाला असता. अत्यंत कर्तबगार असलेले एक नेते आहेत जयश्रीदादा पाटील आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो ज्या पद्धतीने मोठी आघाडी त्या पेडमध्ये पण मिळाली ही अत्यंत वाखाणण्यासाठी आहे. त्याला उमेदवार म्हणूनच प्रोजेक्ट आम्ही सगळ्यांनी केलं 2 वर्ष आणि त्याच्यामुळे हा मत जरतचा विषय. आता त्या सगळ्यामध्ये जे राजकारण इथून दापोलीमध्ये झाले आणि जी कमी मतं मिळाले त्या अनुषंगाने आम्ही मध्ये जागेची मागणी दत्ता केली आहे. आमच्या पक्षातून आम्ही करणार आहोत. मी आपल्या माध्यमातून मागणी नाही करणार आहोत. आम्ही तुम्हाला एक सांगण्यासाठी बोलवलंय की आम्ही ह्या जागेची मागणी करणार भारतीय जनता पार्टीकडून आमच्या नेत्यांकडे. आता तुमचा जो प्रश्न आहे संबंध कसे ठेवावे कसे नाही ठेवावे हे त्यांच्यावरती अवलंबून आहे. कारण 2019 त्यांनी तेच केलं. त्याच दिशेने समर्थानं वापरून तयार करण्याचा प्रयत्न करतायत की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता दुखावेल कसा असाच प्रयत्न ते करतायत. त्यामुळे त्याचं खरं तर प्रश्न तुम्ही त्यांना विचारत तर बरं आहे. तुमची वागण्यातल्या बदल झाला तर भाजपचे कार्यकर्ते काय भूमिका द्यायची याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आणि ते विचारतो अध्यक्ष विद्यमान आमदार अधिकृती सभा तिथे सांगतात यापुढे येणाऱ्या 26च्या याला मीच आमदार म्हणून मलाच उमेदवारी मिळणार. एक दुसरीकडे त्यांचे वडील बीजेपीच्या अनेक नेत्यांवर विविध प्रकारचे अनुदान काढत आहेत. या होणाऱ्या याच्या अजून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही किंवा जाहीर झालेली नाही आणि असे असताना या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळेल का? तुला तुमची उमेदवारी देणं न देणं हा महायुती नेत्यांचा निर्णय आहे. आम्ही मात्र ही जागा क्लेम करायचं कारण सांगितलं की महायुतीमध्ये एका जागेचं नुकसान होऊ नये. आता ते काय व्यक्तीला स्वतःला उमेदवार घोषित करतात त्याचं उत्तर तेच देऊ शकतील. ते योग्य आहे की अयोग्य मला माहीत नाही. मला माहिती आहे पण मी सांगणं चुकीचं आहे. त्यामुळे एक खरंच सांगतो तुम्हाला मी अशा पद्धतीने कुठल्या उमेदवार नक्की झाल्या असतील आत्ता झाल्या असतील असं मला वाटत नाही. याचं कारण खूप प्रायमरी स्टेजला अजून या सगळ्या चर्चा आहे. हा ते असं म्हणताय त्याचं उत्तर साहेब तुम्ही त्याला विचारलं तर आम्हालाही कळेल की नेमकं त्याला कोणी सांगितलंय का नाही सांगितलंय. केदारजी तुम्ही जिल्हाध्यक्ष झाल्यापासून भाजप ही एकंदरीत या भागामध्ये जबरदस्त स्ट्रॉंग होत चाललेली आहे. इनकमिंग जोरात आहे. काय बरं याचं गमक आहे? कारण ज्या पद्धतीने शहरात असेल ग्रामीण भागात असेल हे लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत याचं काय मूळ कारण आहे? मी एक सांगू का मी अध्यक्ष झाल्यानंतर झाले असं मी बिलकुल म्हणणार नाही. पक्षाचं काम करणं ही एक सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे त्या वेळेच्या पदाधिकाऱ्यांनी जे पेरणी केलेली असते त्याचं कुठेतरी पीक तयार होतं. आता ते कदाचित मी अध्यक्ष झाल्यानंतर पीक तयार झालं असं एक वेळ मी म्हणेन पण त्याचं पूर्णपणे श्रेय त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना जातं. कारण तो ज्या वेळेला तिथल्या एखाद्या कार्यकर्त्याशी जुळवून घेतो समविचारी त्याच वेळेला तो कार्यकर्ता विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये येतो. तो काही मी केलेला निर्णय तो त्याचा भाग नाही. अनेक वेळी सगळ्या चर्चा पूर्ण होतात त्याच्या स्तरावरती आणि मग मला जिल्हाध्यक्ष म्हणून सूचित केलं तर मग ते प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे एक कलेक्टिव्ह टीमची असलेलं हे श्रेय आहे. काही वैयक्तिक श्रेय नाही पण एक नक्की आहे की भारतीय जनता पार्टी या पूर्ण रत्नागिरी उत्तर जिल्ह्यामध्ये
अत्यंत सक्षम पद्धतीने भविष्यातलं राजकारण करणार हे म्हटलं. अजून इन्कमिंग काही मोठ्या प्रमाणात आहे. आणि आता तर असं आहे की खूपच पक्षांची लोक आता इकडे येतील. आपण म्हणतोय जिल्ह्यात राजकारण करणार, पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये लीड मिळालेलं नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इथले 2 मतदारसंघ आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये 3 दुर्दैवाने वास्तव आहे. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करणं आणि सगळे वेगवेगळ्या पद्धतीने समोरचे लोक जोडणं या विषयावरती आता आमची सर्व मंडळाध्यक्षांची बैठकच या निमित्ताने आपण याच्यावरती होती. आता पुन्हा एक बैठक त्याच्यानंतर होणार आहे त्या पत्रकार परिषदेनंतर. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो, याच्यानंतर जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदान कुठला मागे राहील अशी स्थिती राहणार नाही. बीजेपी आपला विधानसभेला दावा करणार आहे आमदारकीसाठी. या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून होण्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. कमळाकडे उमेदवार म्हणून कमळ हाच आमचा उमेदवार आहे. तुम्ही आता म्हणाल की खूप पक्षातली लोक येतात. आता एकूणच राजकारणातली अनिश्चितता लक्षात घेता त्या पद्धतीने भरपूर पक्ष प्रवेश होतील. भविष्यात पुन्हा दरचा प्रश्न विचारतो, भविष्यात परत हा जरचा प्रश्न झालाय. ते म्हणूनच विचार आणि राजकारणामध्ये जरतरला महत्व आहे. नाही मान्य ना. आता एवढी करुता निर्माण करून कोणी येऊ शकतं काय तर तुम्हीच सांगा. अजितदादा आले नाही, ही करुता वैयक्तिक नाही. कसं आहे सन्मानित त्यांची ती राजकीय भूमिका पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत होती. आणि रामदासबाईंची जी भूमिका आहे ती दापोली विधानसभेपुरतीच आहे. खरं तर मी आता जे काही भाई बोलताय हे फक्त एका विधानसभेपुरतच बोलतात त्यांच्या मुलीचं. पण अशी काही जागा ठेवलंय का आपण? तर तुम्ही ते आले तर तुम्ही नाही ना विरोध नाही, पण या संदर्भात केदारजी वरिष्ठांकडे थोडीशी एक मिनिट तुमचं मला त्या सगळ्या गोष्टींची उत्तर देतो. हे सगळं ठरवणार को मुळात आत्ता जे प्रवेश होतो उदाहरण कालचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचं ट्युनिंग शहरातल्या मॅक्झिमम पदाधिकारी काल प्रवेश केला. त्यांचं ट्युनिंग इथल्या कार्यकर्त्यांशी होतं. झटकन प्रवेश झाला. दळवी साहेब ज्यावेळेला पक्षामध्ये आले, दळवी साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये यावेत या विषयामध्ये आम्ही 2016 पासून प्रयत्न करत होतो. पण त्यांचा प्रवेश आता झाला. पण त्यांनी प्रवेश करावा अशी भूमिका आमचीच होती. जावकर मॅडम आता इथे बसले आहेत. जावकर मॅडमनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये 2017 ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेला एका काही मिनिटांचा मॅडम विषय असेल. ज्या वेळेला तुमचं त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग आहे त्यावेळेला विषय सांगतो. आता अंडरस्टँडिंग आहे असतं समजा ही पत्रकार परिषद झाली नसती ना. त्यांनी संबंध अशा टिपेने लिहून ठेवले, चहापेक्षा किटली गरम. अरे तुम्ही कोण बोलणार आम्हाला? आम्ही पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतो म्हणून तुम्हाला चटके बसत जर का असतील आमच्या किटलीचे तर तो तुमचा दोष आहे. तुम्ही हात लावायला नका. हात कशा लावायला दिले आम्ही काय सांगायला लागलो? त्यामुळे आम्ही पक्षाचं काम प्रामाणिकपणे करणार. त्यामुळे चहा गरम का किटली गरम हा विषय सगळ्यानंतरचा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, रत्नागिरी उत्तर जिल्हा म्हणून यापुढे भारतीय जनता पार्टी संपूर्ण राजकारणामध्ये अत्यंत आग्रही आणि सकारात्मक आणि अग्रेसिव्ह भूमिकेवरती अग्रेसिव्ह मोडवरती काम करणार. केदारजी, तुमचे जेव्हा सभा होते महायुतीची तेव्हा तुम्ही आणि रामदासबाई कदम हे हातात हात घालून हात उंचावून आम्ही 2-3 वेळा तरी हे बघितलेलं आहे. नाही 2 वेळा झालेलं आहे. दोन्ही वेळेचे फुटेज आहेत माझ्याकडे. तर यंदा आता तिसऱ्यांदा हे कधी आम्हाला बघायला मिळेल असं? नाही, तो काही माझ्या हाताचा विषय नाही, हाताचाच विषय आहे ना. म्हणजे तुमचं आणि त्यांचं मध्ये ट्युनिंग चांगलं जमलं होतं, पण मध्ये असं काय फटके मला तो प्रश्न पडलाय की हे नेमकं करण्याचं कारण काय? तर त्याचं कारण असं आहे की आपण जर का या विकास कामांमुळे इथे भारतीय जनता पार्टी वाढली, पक्ष आमचा वाढतो ही भीती आहे. बाकी काय बीजेपीची सत्ता नसताना देखील बीजेपीचा उमेदवार 15 वर्षापूर्वी उभा राहिलेला होता. त्यांना चांगली मतं मिळाली होती. अशा उमेदवाराकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यांच्या हातात आणि असं असताना उमेदवाराकडे पाहिलं जाईल. तुला सांगतो म्हणजे केदारजी तुम्हाला सांगतायत. हा, मला लक्षात येते निवडणुकीची उमेदवार ठरवलं त्यावेळेला उमेदवार की मी होतो त्यावेळेला उमेदवार होतो वास्तव आहे. पण ते मी ठरवलं होतं मी उमेदवार म्हणून ते पक्षाने ठरवलं होतं. त्यामुळे असं काही सांगता येत नसतं. पक्षासमोर अनेक वेगवेगळे पर्याय असतात. पक्ष त्या वेळेच्या एकूण निर्णय करतो. चला काय आणखी असेल विषय तर